आमदार सुरेश धस, पंकजा मुंडे, माजी आमदार भीमराव धोंडे यांनी चिंचेवाडी येथे वायबसे कुटुंबियांचे सांत्वन केले. आज रविवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 4 वाजता त्यांनी वायबसे कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याच्या विवंचनेतून आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावच्या पोपटराव वायबसे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. वायबसे कुटुंबियांचे भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. वायबसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. आज पंकजा मुंडे तसेच माजी आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी आपण एका निवडणुकीत पराभव झाला म्हणून इतकं टोकाचं पाऊल उचलायचं, ही भावना आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारी आहे आणि मनात अपराधीपणाची भावना निर्माण करणारी आहे. त्यामुळे निवडणुका संधी येत राहतील, जय पराजय होत राहतील, पण मानवी जीवन आणि कुटुंब एकदाच मिळते. गेल्या काही केल्यानं ते परत मिळत नाही. कोणत्याही टोकाचा निर्णय घेण्याआधी विचार केला पाहिजे. निवडणूक सोडून द्या, पण आत्महत्या हा कोणत्याच अडचण, संकट किंवा नैराश्याचा उपाय ठरू शकत नाही. यावेळी पंकजा मुंडे यांच्या सभेत आमदार सुरेश धस तसेच माजी आमदार भीमराव धोंडे तसेच ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.